तर मंडळी अशा प्रकारे नथ घातली जाते कट्ट्यावरील काबीज समाजाकडून. नमस्कार मंडळी, मी योगेश घाडी कोकण प्रवास या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत वेळवाडी ह्या ठिकाणी. वेळवाडी ह्या ठिकाणी आपल्या दिरबारामेश्वर ग्रामदेवतेची होळी याच वेळवाडी ठिकाणी तोडली जाणार आहे आणि ती कशा प्रकारे तोडली जाते आणि कशा प्रकारे ती पारंपरिक पद्धतीने आपली नेली जाते हे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती येत राहतील. तर मंडळी, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण जाऊया. आता जिथे होळी तोडत आहेत त्या ठिकाणी आपण जाऊया. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत जामसंडे गावातील वेळवाडीमध्ये आणि वेळवाडीमध्ये आपली जामसंडे गावची आता होळी आहे आणि तुम्ही बघू शकता ग्रामस्थ सर्व आणि मानकरी इकडे उभे आहेत आणि आता थोड्याच वेळात इकडे होळी तोडायचं काम चालू झालेलं आहे. इकडे पण सर्व ग्रामस्थ मंडळी तुम्ही बघू शकता. आणि यंदाची होळी आपली वेळवाडी रस्ता आहे त्याच्या बाजूलाच आहे, त्यामुळे खूप जवळ आहे यंदा होळी. आणि ही आपली समोर दिसते ती होळी आहे आणि ती आता तोडायचं काम आता सुरू झालेलं आहे. तर मंडळी, इकडे आता होळी तोडायचं काम आता इकडे चालू झालेलं आहे. ही आपल्या जामसंडे गावची होळी आहे आणि ग्रामस्थ आणि मानकरी सर्व तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. इकडे पण थोडे गावकरी मंडळी आणि मानकरी इकडे उभे आहेत त्या साईडला. अगदी रस्त्याच्या जवळच आपली होळी आहे. यंदा जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत असं वाटतंय आम्हाला. तर मंडळी, आता वाला झाडामध्ये बांधण्याचं काम आता चालू झालेलं आहे. आपण या रशी जी दिसते तुम्हाला तिला वाला म्हणतात आमच्याकडे आणि वाला तिकडे बांधून खालून ती तोडून इकडे ओढवून घेणार आहेत. तर मंडळी, होळी तोडण्याचं काम आता चालू झालेलं आहे. आता होळी तोडण्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे आणि सर्व ग्रामस्थ आता इकडे तयार आहेत होळी ओढायला.
अशा प्रकारे होळी तोडली जाते. असे वाले दोन साईडने बांधले जातात आणि आता होळी थोड्या वेळात अशा प्रकारे आपली आता होळी तोडून झालेली आहे. होळी तोडल्यानंतर ढोलाची थाप मारली जाते. त्या पद्धतीने थाप आता मारली जात आहे होळी ढोलाची. मंडळीकडे लाडूचा इकडे वाटला जातोय. नरम बुंदी नरम बुंदी नरम बुंदी चला पुढे पुढे. तर मंडळी ही आपली आता होळी आहे जामसंडे गावची. ती आता तोडण्यात आलेली आहे आणि ग्रामस्थांची आणि मानकऱ्यांची गर्दी बघू शकता तुम्ही. हे सर्व जमलेले ग्रामस्थ आहेत. मंडळीकडे ज्या मानकऱ्यांना कामं वाटून दिलेले आहेत त्या पद्धतीकडे कामं सुरू आहेत. हे मिस्त्री मंडळी आहेत मानकरी आमचे जामसंडे गावचे. त्यांना इकडे होळीचं हे काम सुरू आहे. आणि जी होळीला नथ घातली जाते त्याचं आता काम इकडे सुरू झालेलं आहे. तर मंडळीकडे जी नथ घातली जाते ते आता कोरण्याचं काम इकडे चालू झालेलं आहे. आणि हे कोरून झाल्यानंतर आपले गाभीत मंडळी आहे कट्ट्यावरची ती इकडे नथ घालतील मग. आणि त्याच्यानंतर होळी ओढण्याचा कार्यक्रम सुरू होईल. आता इकडे नथ घालण्यासाठी जे कोरलं जातं ते आता सुरू आहे. तर मंडळी आपली आता होळी तोडून झालेली आहे आणि आता नथ घालण्याचं काम इकडे सुरू आहे. आणि आता आपण रात्री जेव्हा गाभीत समाज येईल आणि जेव्हा नथ घालेल तेव्हा आपण भेटू. आणि त्याच्यानंतरच हे होळीत ओढण्याचं काम चालू होईल. तर मंडळी आपली आता होळी तोडून झालेली आहे आणि आता नथ घालण्याचं काम इकडे सुरू झालेलं आहे. नथ कोरण्याचं काम जे मिस्त्री मानकरी आहेत ते करत आहेत. आणि आता रात्री जेव्हा कट्ट्यावरचे गाभीत लोक येतील तेव्हा ते नथ घालण्याचं काम सुरू होईल. आणि त्याच्यानंतरच होळी ओढण्याचं काम सुरू होईल. आणि त्याच्यानंतर होळी देवळाच्या वेशीपाशी नेण्यात येईल. तर मंडळी आता कट्ट्यावरचे गाभीत समाज आता
आता आलेला आहे इकडे, ज्या ठिकाणी आपली होळी आहे तिकडे. आणि आता थोड्याच वेळात ते नथ घालतील, त्याच्यानंतर होळी ओढायला सुरुवात होईल. हे सर्व कट्ट्यावरील ग्रामस्थ आहेत, गावी समाज. आणि यांचा होळी ओढणे आणि होळी उभी करणे हा यांचा मान आहे. त्या पद्धतीने ते आता इकडे आलेले आहे बघा. उभी करण्यापासून जे आता आम्ही हात लावणार नसणी घालणार ती नसणी घातल्यानंतर हात बघ तुझं हात हाय नमस्कार नमस्कार. बारीक आहे बाई आणि बारीक. तर मंडळी अशा प्रकारे नथ घातली जाते कट्ट्यावरील गावी समाजाकडून. तर मंडळी अशा प्रकारे नथ घालून झाल्यानंतर वाले बांधले जातात त्या नथीला आणि त्या वाल्याच्या साहाय्याने होळी ओढली जाते. टाइम नाही भेटत रे, काय काय हँडल करायचं. तर मंडळी इकडे ग्रामस्थ आता जमा झालेले आहेत बघा. आणि ढोलाची थाप पण आता पडलेली आहे. आणि आता थोड्याच वेळात होळी ओढण्याचा कार्यक्रम सुरू होईल. हे सर्व ग्रामस्थ आहेत. तर मंडळी आता होळी ओढायला चालू होईल. एकदा तर मंडळी गावी समाजाची आता लगबग इकडे चालू झाली आहे बघा. तर मंडळी अशा प्रकारे पोते मोजले जातात. आणि ही परंपरा आहे आमच्याकडे, त्यामुळे कोणाला राग येत नाही. तर मंडळी जामसंड्याची गर्दी बघू शकता किती होळीला आहे ती. आणि हे सर्व पोते मोजत चालले आहेत. ही परंपरा आहे आमची जामसंडे गावची.
मंडळी आत्ता होळी आपल्या जामसरी स्टँडवर आलेली आहे आणि इथून आता ती दिरबादेवी मंदिराच्या तिकडे मार्गस्थ होत आहे बघा. लोकांची गर्दी बघा, लोकांचा उत्साह बघा किती आहे तो. दिरबार रोडवर आपली होळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि लोकांचा उत्साह बघा. हा आपला हरी हरी हरीचे मंडळी धावावं लागतंय. आता थोड्याच वेळात होळी या वेशीवर आणून ठेवली जाईल आणि उद्या सकाळी ती खाली नेली जाईल. तर मंडळी आता इथे या वेशीवर होळी आणून ठेवलेली आहे आणि उद्या सकाळी हेच गावीत लोक खाली नेतील होळी आणि होळीला सजून परत उभी करतील. सर्व मंडळीकडे गुळ खोबरं देऊन गुळ खोबरं इकडे दिलं जातं. तर मंडळी इथे गुळ पाणी दिलं जातं सर्व आलेल्या मंडळींना, जे होळी ओढायला होते त्यांना. गुळ खोबरं गुळ पाणी.
तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जामसंडे गावची होळी आपली पारंपरिक पद्धतीने कशी तोडली जाते आणि कशी ती पारंपरिक पद्धतीने हाणली जाते हे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. आत्ता होळी आपली रात्री बरोबर 11:30 ते 12च्या दरम्यान आली. खूप लवकर आली होळी यंदा आणि ती होळी आता उद्या जे कट्टेकरी आहेत गावी समाज ते उद्या आपले जिथे उभी करायची आहे तिथे घेऊन जातील. तो व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर कुठेही जाऊ नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल माझं सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. सोयीन राहा.